I am Abhijit Yadav, astrologer, numerologist and tarot card reader. Welcome to एक शक्ती परिवार. Welcome to my channel. जिथे एव्हरी वीक आपण तुमचं लाईफ बेटर कसं करता येईल त्याची चर्चा करत असतो. आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत मूलांक 3च्या लोकांसाठी येणारं वर्ष कसं असेल, 2024 त्यांच्यासाठी कसं ठरेल, काय त्यांचे लकी कलर्स, लकी नंबर्स याची चर्चा करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून एव्हरी वीक रिलीज होणारे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला आता जाणून घेऊयात मूलांक 3 बद्दल. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झालेला असतो त्यांचा मूलांक असतो 3. या 3 नंबरच्या मूलांक असलेल्या लोकांचा शासक ग्रह आहे, त्यांचा रुलिंग प्लॅनेट आहे गुरु. गुरु जिथे आहे त्यामुळे हे लोक सोशल असतात, हे लोक ज्ञानी असतात, या लोकांमध्ये ज्ञान मिळवण्याची क्षमता असते, ज्ञान वाटण्याची क्षमता असते. हे लोक प्रत्येक गोष्ट विजडमनी करत असतात, त्यांचं विजडम इंट्युशन वापरून हे सगळ्या गोष्टी करत असतात. हे लोक खाण्याचे शौकीन असतात, हे लोक खवय्ये असतात, या लोकांना जेवण बनवायला, जेवण करायला आणि लोकांना खायला घालायला या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. या लोकांमध्ये ज्ञान मिळवण्याची क्षमता असते, त्या ज्ञानाच्या जोरावर त्यांची कामं होत असतात. हे 3 नंबर असलेली लोक लाईफमध्ये नेहमी लकी असतात. त्यांना लक कुठे ना कुठे तर नेहमी सपोर्ट करत असतं, कारण की यांचा मालक ग्रह आहे जो गुरु आहे. गुरु हा लकचा कारक आहे. अशी लोकांमध्ये कधी कधी अहंकार वाढला जातो. ज्ञानाच्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असल्या कारणामुळे त्यांच्यात अहंकार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मग कधी कधी त्यांच्या लाईफमध्ये डाऊनफॉल येतो. मग अशा या 3 नंबरच्या लोकांसाठी 2024 हे काय म्हणते बघूयात. दोन 2024 हे वर्ष तुमच्यासाठी मिक्स्ड फिलिंग घेऊन येणारं आहे, जिथं तुम्हाला बऱ्याचशा जुन्या गोष्टींचा त्याग करायचा. जुने रिलेशनशिप्स असतील, जुन्या वाईट सवयी असतील, त्यांचा त्याग करायचा. जर तुम्ही जुन्या वाईट सवयींचा, वाईट कर्मांचा जर तुम्ही आधार घेतलात या वर्षभरामध्ये तर तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स नक्की येणार आहेत. पण ज्यावेळेस तुम्ही चॉईस कराल की सत्कर्माचं चॉईस कराल, चांगल्या कर्मांचं चॉईस कराल, त्यावेळेस तुम्हाला लाईफमध्ये बेटर रिझल्ट्स बघायला मिळतील. या वर्षभरामध्ये तुम्हाला तुमच्या हेल्थला प्रायोरिटाईज करायचा. हेल्थ रिलेटेड गोष्टींमध्ये तुम्हाला खूप काळजी घ्यायची आहे. डायबिटीज असेल किंवा क्रोनिक डिसीजेस असतील, क्रोनिक इलमेंट्स असतील, त्याच्यावर तुम्हाला फोकस करून योग्य ते वेळेस योग्य ट्रीटमेंट घ्यायची आहे. जे रिलेशनशिप टॉक्सिक्स आहेत, जे लोक टॉक्सिक आहेत, जे लोक तुमच्या प्रगतीच्या आड येत आहेत, त्यांना या वर्षभरात लेट गो करणं जास्त गरजेचं आहे. या वर्षभरात त्यांना टाटा बाय बाय म्हणणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही तसं करत असाल तर तुमच्यासाठी लाईफमध्ये बेटर अपॉर्च्युनिटीज येतील. या वर्षभरामध्ये तुम्हाला आनंद सुद्धा मिळणार आहे, पण तो आनंद तुम्ही चॉईस केला तर ह्या वर्षभरामध्ये तुमच्याकडे नेहमी 2 चॉईस उपलब्ध राहणार आहेत. एकतर सत्कर्म करून तुम्ही आनंद मिळवा किंवा वाईट कर्म करून तात्पुरता आनंद मिळवून मग लाईफ टाईमसाठी प्रॉब्लेम्स क्रिएट करून घ्या. त्यामुळं ह्या 2 गोष्टी तुमच्या लाईफमध्ये या वर्षभरात कायम राहणार आहे. त्यामुळे त्याचा तुम्ही चूज व्यवस्थित केलं पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. जर बऱ्याच टाईमपासून कुठली अडकलेली कामं असतील किंवा मनातली कुठली इच्छा असेल ती या वर्षभरात पूर्ण होण्याचे चान्सेस दिसत आहेत. रिलेशनशिपमध्ये थोडासा तुम्हाला अप्स अँड डाऊन्स बघायला मिळू शकतात, कारण की तुमची विचारसरणी तुमच्या पार्टनरच्या विचारसरणी बरोबर मॅच करेलच असं नाहीये. हे सांगणारं हे वर्ष तुम्हाला सांगतं की तुम्ही इंट्रोस्पेक्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतःमध्ये आतमध्ये डीपमध्ये जाऊन विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचा इंट्युशनचा वापर करणं गरजेचं आहे. एखादी नवीन इन्व्हेस्टमेंट करताय, एखादी नवीन डील साईन करताय, त्यावेळेस त्याचं प्रॉपर इंट्रोस्पेक्शन करणं गरजेचं आहे. त्याचं प्रॉपर रिव्ह्यू करणं, अनालिसिस करणं गरजेचं आहे. जर तुम्ही विदाऊट अनालिसिस करता, विदाऊट स्टडी करता निर्णय घेतले तर ते तुमच्यासाठी कुठेतरी त्रासदायक ठरू शकतात. पण त्याचबरोबर जर तुम्ही विचार करून निर्णय घेत असाल, विचार करून काही गोष्टी करत असाल तर तुम्हाला पर्सनल फ्रंटवर त्याचा चांगला फायदा बघायला मिळू शकतो. या वर्षभरामध्ये मेजर इव्हेंट्स असणारं हे वर्ष आहे, त्यामुळे जे काही कराल त्याचा तुम्ही प्रॉपर विचार करून गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. या वर्षभरात तुमच्यासाठी येलो कलर तुमच्यासाठी जास्त लकी ठरेल आणि लाईट ग्रीन कलर तुमच्यासाठी जास्त लकी ठरेल. या 2 कलरचा जेवढा जास्तीत जास्त उपयोग कराल तेवढं तुमच्यासाठी जास्त चांगलं ठरणार आहे. नंबर 1 आणि नंबर 3 हे तुमच्यासाठी जास्त लकी राहतील, त्याचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करा. मंडे आणि थर्सडे हे डेज तुमच्यासाठी या वर्षभरात चांगले राहताना दिसतात, त्यामुळे त्याचा उपयोग तुम्ही नक्की करून घ्या. मारुतीची उपासना करणं तुमच्यासाठी जास्त चांगलं आहे आणि भगवान विष्णूंची उपासना करणं किंवा प्रभू श्रीरामांची उपासना करणं या वर्षभरात तुमच्या
तुमच्यासाठी जास्त चांगलं ठरेल. आणि जर तुमचे कोणी गुरु असतील, जर तुम्ही कोणाला गुरु मानलं असेल तर त्यांचीही उपासना करणं तुमच्यासाठी जास्त चांगलं ठरेल. आता जाणून घेऊयात एंजल्स, युनिवर्स तुमच्यासाठीचा काय मेसेज देतोय. एम्ब्रेसिंग, आय एम्ब्रेस अँड लव्ह ऑल ऑफ माय लाईफ. सो हे वर्ष तुमच्यासाठी सांगतं की जे तुम्ही एम्ब्रेस कराल, ज्या सिच्युएशन्सना तुम्ही पळून जाण्याचा प्रयत्न करताय, ज्या सिच्युएशनपासून तुम्ही लांब जाण्याचा प्रयत्न करताय, त्या सिच्युएशनना, त्याच गोष्टींना जर तुम्ही आपलंसं केलं, त्याच गोष्टी तुम्ही आपलं मांडलं तर तुमच्या लाईफमध्ये चांगले बेटर ऑप्शन्स तयार होतील. कारण की डिफिकल्ट सिच्युएशन आपण कमी नाही करू शकत आहे, किंवा जे दुःखद परिस्थिती आली आहे त्याला तुम्ही ॲक्सेप्ट केलं, एम्ब्रेस केलं, तर मग त्या तुमच्या डिफिकल्टीज थोड्या कमी व्हायला सुरुवात होतं. ज्यावेळेस तुम्ही ॲक्सेप्टन्स मोडमध्ये येता त्यावेळेस युनिवर्स तुमच्यासाठी नवीन ऑप्शन्स क्रिएट करत असते. तुमच्यासाठी युनिव्हर्सल मेसेज काय आहे, तुमच्यासाठी रेमेडीज काय आहेत ते चेक करूयात आपण. इम्पल्सिव्ह विजडम विल ब्रिंग परफेक्ट ॲक्शन, असा युनिवर्सचा मेसेज आहे. युअर ट्रू बिलीफ, होप अँड फेथ विल ब्रिंग पॉझिटिव्ह आउटकम. युनिवर्सचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बिलीफ सिस्टमवर, पॉझिटिव्ह बिलीफ सिस्टमवर, तुमच्या होप्सवर आणि फेथवर काम कराल त्यावेळेस तुम्हाला चांगले रिझल्ट्स बघायला मिळतील. या महिन्यात, या वर्षभरामध्ये छोटे छोटे स्टेप्स तुम्ही घेणं खूप मॅन्डेटरी आहे तुमच्या गोल्सला अचीव करण्यासाठी. आणि जर तुम्ही ते करत असाल तर त्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या ठरतील. काही लिगल इश्यूज असतील, लिगल गोष्टी असतील तर त्यावर या वर्षभरामध्ये सॉर्ट आउट होण्याचे चान्सेस आहेत. जेवढी जास्तीत जास्त तुम्ही चांगल्या ॲक्शन्स कराल, जेवढ्या त्या गोष्टी कराल तेवढ्या तुमच्यासाठी जास्त चांगलं आहे. रोज संध्याकाळच्या वेळेस तुमच्या देवघरात दिवा लावा, अगरबत्ती वगैरे या सगळ्या गोष्टी करून थोडा वेळ तिथे बसण्याचा प्रयत्न करा, तिथे मेडिटेट करण्याचा प्रयत्न करा. ते तुमच्यासाठी जास्त चांगलं राहील. आणि नॉर्थ ईस्ट डिरेक्शन तुमच्या घराची असेल त्याला साफ ठेवण्याचा प्रयत्न करा. हे छोटे छोटे उपाय वापरून बघा आणि तुमच्या 2024ला एकदम लकी बनवा. तुमच्यासाठी प्रॉपर अनालिसिस करून डिसिजन घ्या, तुम्हाला चांगले रिझल्ट्स नक्की बघायला मिळतील. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, कॉमेंट करा. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत सुद्धा शेअर करा. नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशाच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन सोबत. तोपर्यंत स्टे ब्लेस्ड, स्टे हॅपी. विशिंग यू व्हेरी हॅपी अँड प्रॉस्परस इयर.